प्रकाश बिअर शॉपीच्या समोर एका बाईकजवळ उभं राहून कित्येक वेळपासून दोन तरुण काहीतरी बोलत होते. बोलता बोलता मध्येच इकडे तिकडे कोणी जवळपास तर नाही ना याचाही कानोसा घेत होते. एकंदरीत अवतारावरून ओझरतं पाहिलं तरी जरा छपरी प्रकारात मोडणारे ते दोघे. प्रकाश बिअर शॉप गावातून थोडंसं बाहेर 2 शहरांना जोडणारे सीमेवर, त्यामुळे मालकाची बऱ्यापैकी कमाई होत असावी. प्रकाश बिअर शॉपी नावाचा झगमगता बोर्ड बालकाची आर्थिक परिस्थिती आणि कलेची आवड दोन्हीही दर्शवत होता. बाकीची दारूची दुकानं बंद राहतील, मात्र एक ड्राय डे सोडला तर बाकी नेहमीच हे शॉप चालू असल्याने पिणाऱ्यांच्या जिव्हाळ्याचं ठिकाण होतं. हे शॉप जुनाट देशी दारूच्या दुकानांपेक्षा हे शॉप बरंच मॉडर्न आणि स्टेटसवालं होतं. मालक दीपक नाईक हा एक नंबर बेरके होता. सगळ्यांशी कामापुरता गोड बोले. गोड गोड बोलून जादाची दारू पाजून त्याचा हिशोब वहीत मांडून महिना अखेरीस कसे वसूल करायचे हे त्याला बरोबर माहीत होते. त्याला बाहेरच्या जगाशी तसं काही घेणं देणं नव्हतंच, पण आज तो जरा जास्तच कंटाळला होता. म्हणून सकाळचा पेपर हातात घेतला. पहिल्याच पानावर सोनिया पाटील हे ठळक अक्षरात नाव वाचून पुढील बातमीने हादरून गेला. वेशीवरची पहाडी एकच होती, त्याच्या बिअर शॉपपासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेली. आपल्या आसपासच्या भागात असं काही झालंय ह्या नुसत्या कल्पनेनेच तो घाबरला. एका हातात पेपर सावरत त्याने घरी असलेल्या आपल्या मुलीला कॉल केला. हा पप्पा, पलीकडे त्याची मुलगी होती. ही सोनिया पाटील म्हणजे तुझ्या वर्गातीलच का? अर्जुनची मुलगी खातरजमा करण्याच्या हेतूने त्याने विचारलं. हो तीच. तशी ती एकदम शांत होती, पण तिचा खून म्हणजे ती न थांबता पुढे बोलतच सुटली. तू घरीच थांब काही दिवस. कधी नव्हे तो दीपक तिच्यावर ओरडला. आपली एकुलती एक मुलगी त्याच्यासाठी जीव की प्राण होती. तिच्यावर तो सगळं जग ओवाळून टाके, पण त्याचं अतिलाडाने ती बिघडून गेली होती. सर्व गोष्टीत फक्त स्वतःची मनमानी, आणि ह्या नादात ती आपल्याच बापाला किंमत देईना झाली. अहो पप्पा, असं काय करता? माझा काय संबंध? पलीकडे तिचा रागाचा पारा चढला. आधीच बापाचा वाढलेला आवाज तिने आजच ऐकला होता, आणि त्यात आता घरी राहायची जबरदस्ती. ते काही नाही, तू घरीच थांब. दीपकचं बापाचं मन भीतीच्या वावटळीत हेलकावे खाऊ लागलं. भीतीनं तो बसल्याच जागी थरथरू लागला. न जाणो कधी कोणी आपल्या मुलीला कशासाठी? नको नको, त्याने थरथरत्या हाताने कसाबसा नंबर डायल केला. पोलीस स्टेशनमध्ये अनिकेत बरेचसे कागद मांडून त्याचा काहीतरी बारकाईने अभ्यास करत बसला होता. मध्ये मध्ये परवांना काहीतरी ऑर्डर देत होता. मग खेळाच्या पाटावर उतरल्यासारखे परबही इकडून तिकडे धावत त्याच्या ऑर्डर्स पूर्ण करत होते. तोवर शिंदे आणि देसाई एकत्रच आत शिरले. टॉम अँड जेरीच्या त्या जोडगोळीला एकत्र हसत हसत येताना पाहून अनिकेतला हसूच फुटलं. आज युती आहे वाटतं विरोधी पक्षांची. अनिकेतने हलकेच टोमणा मारला. हा हा हा, तसंच म्हण अनिकेत, पण तुझा हा शिंदे एकदम हुशार आहे बरं का? अनिकेतच्या टोमण्याला हसत प्रतिसाद देत देसाई उत्तरले. शिंदे तर हुशार आहेतच. खरे तर ते मुंबई पोलीसमध्ये असायला हवे होते, पण आता नवीन काय केलंय? अनिकेतला शिंदेंचं फारच कौतुक होतं. सगळ्याच केसमध्ये ते नेहमीच काही ना काही कमाल करून जात. अनिकेतच्या कौतुकाने शिंदे मात्र गोरेमोरे झाले. हे बघ, हातातील फाईल. अनिकेत समोर ठेवत देसाईंनी खुर्चीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. देसाईंनी साधं बसायलाही सांगायचं त्याच्यात ध्यानात आलं नाही. एव्हाना अनिकेतने ते पेपर अधाशासारखे वाचायलाही घेतले. उशिरा का होईना मिळाले शेवटी कॉल रेकॉर्ड्स. मिळाले नाही, शिंदेने भांडून घेतले. तिकडे मारामारीची वेळ आली तेव्हा मला कॉल करून बोलवलं. मी पहिल्यांदा कोणा पोलिसाला वाचवायला गेलो. आपल्या गडगडाटी आवाजात त्यांनी स्पष्टीकरण दिले. नुकतेच रेकॉर्ड नाही आणलेत, त्याने तर सगळी कुंडली घेऊन आलाय तो फोन कॉलची. अनिकेतने भराभर सारे पेपर नजरेखालून घातले. वाचता वाचता मध्येच तो काहीतरी खुणा करत होता. एकाच दिवशी एवढे सगळे कॉल्स, तेही PCO वरून. का? नक्की कुठले PCO आहेत हे? प्रत्येक नंबरवरून एकदाच कॉल आहे.
अनिकेत स्वतःशीच बोलत होता. PCOच्या लोकेशनची लिस्ट मिळाली. अनिकेतच्या हातातील एक पेपर खेचत त्यांनी त्याच्या समोर ठेवला. वाह, मानलं शिंदे तुम्हाला. खरंच कुंडली आणलीत की. अनिकेतने उठून शिंदेंची पाठ थोपटली. बरं, आता मी ही लिस्ट बघितली नाहीये, पण आत्ताच त्याचा अभ्यास केला पाहिजे. देसाई आपली डायरी सरसावून बसले. पुढला काही वेळ ते तिघेही सगळे पेपर आळेपाळीने बघत त्यावर काही ना काही मार्किंग करत होते. आल्या माझ्या ध्यानात काही गोष्टी. थांबा, मी दाखवतो. अनिकेतने पटापट काहीतरी आकडे मांडले. हा पहिला फोन तिला आलाय 8:30ला. PCO नंबर. त्यावर 5 मिनिटं 38 सेकंद बोलणेही झाले. याचा अर्थ ती नक्कीच कोणातरी ओळखीच्या माणसाशी बोलत असण्याची शक्यता आहे. देसाई, तुम्ही या लिस्टमध्ये चेक करा की हा PCO कोणत्या एरियात आहे. त्या बऱ्याचशा अस्ताव्यस्त पसरलेल्या पेपरमधून एक पेपर उचलत त्यांनी देसाईच्या हातात दिला. किचकट प्रिंटमधून नेमका नंबर शोधून देसाईंचे डोळे दुखायला आले, पण नंबर काही सापडेना. बऱ्याच वेळाने त्यांना तो नंबर सापडला. हां, अरे, हा तर तळेगावातील शाळेजवळचा PCO. देसाई जरा आश्चर्यचकित झाली. सोनियाचं घर पण ह्या शाळेजवळच आहे ना? त्यांनी आपली शंका उपस्थित केली. हो, म्हणजे ही व्यक्ती जी कोणी होती ती सोनियाच्या आसपास राहणारी होती. बरोबर, देसाईंचा दुजोरा. त्यानंतर तिच्या आईच्या आणि बापाच्या नंबरवरून कॉल्स आहेत. 8:30ला तर सोनियाच्या दोन्ही बहिणी आपापल्या कॉलेजमध्ये होत्या. अनिकेत विचारात पडला. त्यानंतर दुसरा PCO कॉल 9:33चा आहे. हा कुठला नंबर आहे देसाई? थांब जरा, ही किचकट लिस्ट मला आंधळ करणार आहे आज. लिस्टला मनातल्या मनात शिव्या घालत त्यांनी पुन्हा चाळलं. हा नंबर तालुक्याच्या डेपोजवळचा आहे. तालुक्याचा डेपो? अनिकेत मनातल्या मनात तेच घोकत होता. अचानक त्याला काहीतरी आठवलं. परब, तळेगावला 8:30च्या दरम्यान कोणती एसटी आहे का हो? हो, 8:30ची आहे, पण 8:40 पर्यंत येते. हातातील काम बाजूला सारत परब उत्तरली. तळेगाव ते तालुका साधारण 40 मिनिटांचा प्रवास आहे. स्वतःच्या मनाशी पुटपुटत अनिकेत काहीतरी मांडणी करत होता. असं तर नसेल की तळेगावातील व्यक्तीने तालुक्याला पोहोचल्यावर तिला कॉल केला असेल. शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर सोनियाने काही कॉल केलेत. तिचा होणारा नवरा अमित, तिची बहीण निशा, पुन्हा अमित, त्यानंतर पुन्हा PCO कॉल आहे. सेम नंबरवरून 4 कॉल्स आहेत. शेवटचा कॉल आहे 11:32चा. देसाई, हा नंबर बघा जरा. पानावरील नजरही न हटवता अनिकेत भराभर बोलू लागला. अनिकेत, काय योगायोग आहे. हा नंबर पहाडीच्या भागातील आहे. म्हणजे? देसाई देखील विचारात बुडाली. म्हणजे इथे तिची कोणीतरी वाट बघत होतं. एकतर ती एकटी आली असेल अथवा त्या तळेगावातील व्यक्तीसोबत. अनिकेतला समजलं असावं देसाई नक्की काय विचार करतायत. शेवटी पोलिसी डोकं. त्यानेच देसाईचे विचार बोलून दाखवले. तिचं एकटं येणं, तेही पहाडीवर, मला थोडं पटत नाहीये. या गावच्या पोरी पण ना बॉयफ्रेंडला भेटायला ही एकट्या येत नाहीत. नक्कीच तिच्यासोबत असेल बघ कोणीतरी. बॉयफ्रेंड? असू शकतो. पण तिच्या एकंदर कॉल रेकॉर्डवरून आई बाबा, तिचा होणारा नवरा आणि ठराविक मैत्रिणींच्या कॉलशिवाय काहीच मिळत नाहीये. अनिकेतने हातातील पेपर पुन्हा पुन्हा चेक केले, पण त्याला वावगं अथवा संशयित असं काहीच आढळलं नाही. त्याचा नंबर सेव्ह नसेल अथवा PCO वरून कॉल करत असेल. देसाईची शक्यता. नाही, रोज रोज कॉल्स नाही आहेत PCO वरून, आणि तसेही फारसे कॉल नाही आहेत. तिला कोणत्या नंबरवरून? अनिकेतच्या मनात काहीतरी चाललं होतं.
पहाडी जवळचा PCO कोणाचा आहे ते समजलं तर आपण विचार शकू कोणाला तरी, देसाईने सुचवलं आणि लगेच सगळे कामालाही लागले. माझ घरात धाय मोकलून रडणाऱ्या आईचं काळीज पेवटून टाकणारा आवाज ऐकून निशा आपल्या रूममधून धावत गेली. समोर अमितच्या घराची मंडळी सांत्वनासाठी आलेली बघून ती ओढणी घ्यायला उंबऱ्यावरून मागच्या मागे वळली. माझी पोरगी गेली हो, तिच्या आईने पुन्हा टाहो फोडला. त्या आवाजाने निशाची पुन्हा माझघरात जायची हिंमत होईना. दुःखाने तिचेही हातपाय थरथरू लागले. कशीबशी स्वतःला सावरत ती भिंतीच्या आधाराने खाली बसली. सर्वांगात कसलीशी कणकण भरून आली. नाकपुडा थरथरू लागला. मानेपासून एक सनक मेंदूच्या दिशेने झेपावली. कळ्याशी आलेला औंढा आवरायला तिने ओढणीचा बोळा तोंडात कोंबला. दुःखाने गदगदत असतानाही तिचे कान मात्र माझघराकडे होते. आता काय करणार त्याला? तिच्या नशिबात तेवढंच आयुष्य असेल. त्याचे बाबा थोड्या कोरडेपणाने हळहळले. त्याच्या कोरड्या सांत्वनाने निशाच्या काळजात बारीकशी कळ उठली. बाकी सर्व जाऊ दे, पण तिला आता सोनियाच्या बाबतीत काही उलटसुलट ऐकायचं नव्हतं. पण तुम्ही पोरीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे होतं. सरते शेवटी तिच्या मुखातून उद्गार निघालेच. आईची मुसमुस यव्हाना वाढली होती. तरणीतटी पोरी अशी शिक्षणाच्या नावाखाली घराबाहेर राहिली. धाक म्हणून कोणाचं काही उरलंच नाही. तुम्ही शहरात राहिलेले म्हणून इतकं स्वातंत्र्य द्यायचं का? कोणाच ठाऊक त्या पहाडीवर का गेलेली आणि म्हणे तिच्यावर बलात्कार झालाय. पेपरात आलेलं म्हणे. रवळनाथा बाबा, अशा पोरीशी माझ्या मुलाचं लग्न झालं असतं तर बर्बाद झाला असता. त्याच्या आईच्या तोंडाचा पट्टा बेलगाम चालू झाला होता. तिच्या घरच्यांचा त्यांच्या मनाचा विचार न करता बाकीचेही बरंच काही बोलले. फिरून फिरून प्रत्येक मुद्दा तिच्यावर झालेल्या बलात्कारावर येऊन ठेपायचा. सोनियासोबत खरंच झाला असेल की नाही माहीत नाही, पण तिच्या कुटुंबियांवर अशी माणसं आता राजरोष रोजच बलात्कार करत होती. रोहन, आता काय झाले? उदास बसलेल्या रोहनच्या पाठीवर थोपटत अनिताने विचारलं. काही नाही, बस. तिच्याकडे न बघताच अनिकेत उत्तरला. राग आलाय ना माझा? निशापासून दूर राहायला सांगितलं म्हणून? अनिताने त्याला खेटत विचारलं. नाही ग. दोघेही शांत झाले. अचानक रोहनचे डोळे भरून आले. त्याला असं भावनाविवश तिने आधी कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिलाही कळेना की नक्की कसं सावरावं त्याला. ती केवळ त्याच्या पाठीवर थोपटत राहिली. तू भांडल्यानंतरही 3 दिवस तिच्या खुशालीसाठी फोन करत होतो मी, पण एकही फोन तिने उचलला नाही. उलट मेसेज पाठवला, स्टॉप इरिटेटिंग मी म्हणून. मी खरंच त्रास देतोय का तिला? का मी खूप लाचार होतोय तिच्यासाठी? त्याने आपल्या दुःख तिच्यासमोर मांडलं. तुला माहिती ना ती कशी आहे ती. नाही देत ती तुला भाव. तरी पण तुझी तिच्या मागे मागे करायची सवय कधी जाणार काय माहीत. अनिता रागावलीच. तसं नाही ग, पण मला वाटतं मीच मूर्ख आहे. उगाच पळत्याच्या पाठी लागलोय. रोहन चुकचुकला. सोड तिचा विषय. का स्वतःला त्रास करून घेतोय? अनिता रोहनच्या केसात हात फिरवत धीर देऊ लागली. जाऊ दे, तू आहेस ना माझ्यासाठी. त्याने भावनावेगाने त्याने अनिताला घट्ट मिठी मारली. त्याला आता निशाला विसरायचं होतं. ह्या क्षणी त्याच्या मनातील भावनांना आवरायला त्याला कोणीतरी पाहिजे होतं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू नक्की कोणासाठी होते? निशासाठी की अनितासाठी? अनिताच्या चेहऱ्यावर मात्र विजयी आनंद झळकत होता. दीपक नाईक आपणच ना? काउंटरवर टकटक करत घामेजलेल्या अनिकेतने विचारलं. हो मीच. पण काय झाले? पोलिसांना भूतो न भविष्यती. अचानक समोर बघून दीपकची बोबडीच वळली. आता जेवून आराम करायच्या त्याच्या प्लॅनमध्ये पोलिसांनी एंट्री घेतली होती. सोनिया पाटील केस माहीतच असेल तुम्हाला, म्हणजे वाचली असेलच पेपरात. जुन्या वर्तमानपत्राकडे बोट दाखवत देसाईंनी पुढाकार घेतला. हो माहीत आहे, पण त्याचं काय? दीपकचं उलट उत्तर.
त्या संदर्भात बोलायचंय. त्याचं असं आहे की सोमवारी सकाळी मृत्यूआधी काही वेळापूर्वी तुमच्याच ह्या PCO वरून काही कॉल्स केलेत तिला. त्याबद्दल चौकशी करायची होती. म्हणजे कोणी कॉल्स केले होते ते. देसाईच्या आवाजात एक तिरसटपणाची धार होती. ते कॉल्स तर PCO वरून केले होते. दीपक चाचरत बोलत होता. पोलिसांच्या एकेका वाक्यासरशी भीतीने त्याच्या काळीज धडधडत होतं. नक्की काय बोलायचं ते त्याचं त्यालाच कळत नव्हतं. मीही तेच बोलतो, तेही शुद्ध मराठीत. देसाई दीपकच्या कानशिलात भडकवायला तयारच होते. श्रीमुखात भडकावणं ही देसाईंची खासियत होती. त्यांचा हात म्हणजे दगडही मऊ असावा हातापेक्षा. ज्याला कोणाला एकदा पडली त्याने उलटून पाणीही मागितले नाही कधी. हे प्रकरण सुरू झाल्यापासून कोणीच आरोपी त्यांच्यासमोर येत नव्हते. त्यामुळे प्रसाद द्यायला त्यांचे हात शिवशिवत होते. ते सोमवारचं आज कसं आठवेल? दीपकला कसंही करून पोलिसांना कटवायचं होतं. तुमच्याही नंबरवरून एक फोन होता, तो तरी कधी केलेला ते आठवतंय का? अनिकेतने गुगली टाकली. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कोणाला काही फोन केलेला नाही. मला माझ्याच कामातून फुरसत नाही मिळत. एव्हाना त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. घेऊन चला रे याला पोलीस स्टेशनला, देसाई गरजले. आता दीपककडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु पळून जाणं म्हणजे आयतच पोलिसांच्या संशयाला कारणीभूत होणं. त्यापेक्षा जे होईल ते बघून घेऊ म्हणत तो चुपचाप त्याच्या स्वाधीन झाला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये दीपक नाईम हे नाव संशयिताच्या यादीत प्रसिद्ध झाले. तालुक्याच्या त्या पाराभोवती नेहमीच गर्दी असे. कोणाच्या तरी स्मरणार्थ पिंपळाला सिमेंटचा कट्टा बांधलेला. तो पिंपळ रिक्षावाल्यांना कित्येक वर्ष सावली देत होता. त्यांच्या हक्काचं आणि विश्रांतीचं ते एकच ठिकाण. एका बाजूला कॉलेज आणि दुसऱ्या बाजूला रिक्षांची लाईन. त्यामुळे तो भाग असल्याने नेहमीच गजबजलेला असे. नुकतीच एक गाडी येऊन गेल्याने आणि पुढचा तासभर कोणीतरी गाडी यायची नसल्याने सर्व रिक्षावाल्यांची मैफिल पारावर जमली होती. सर्वांच्या तोंडी एकच सनसनीत विषय होता, तो म्हणजे दीपक नाईक. दीपक नाईक हे प्रस्तच तसं होतं. गावापासून तालुक्यापर्यंत सगळीकडे प्रसिद्ध. तो संशयित आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी आणि वरच्या लेवलची भानगड असावी. त्यातही दीपक नाईकची नियत कशी आहे हे कोणीही सांगेल. अगदी त्याची बायकोही त्याच्या बाहेरखाली वृत्तीला वैतागली होती. अशा कित्येक पोरींना त्याने उपभोगलं होतं. कोणी त्याच्या पैशाच्या मोहाला बळी पडली तर कोणी त्याच्या धाकाला. सगळ्यांच्या तोंडी ही गरमागरम चर्चा चालू असताना तो मात्र तिकडून उठला. इकडे तिकडे पाहत थोडं पुढे जाऊन त्याने कोणाच तरी नंबर डायल केला. काय आहे रे दुपारी तुझं? झोपी दे ना, पलीकडून कोणीतरी खिकसला. दीपक नाईकला अटक केली पोलिसांनी. तो गांगरून गेला होता. नाही खोलणार तो तोंड. त्याच्या पोरीला पटवली. त्याची पोरगी माहिती आहे ना कशी आहे ती. बापाला तर घाबरतच नाही. धमकीच दिली दीपकला. कधी या प्रकरणात तोंड उघडलं तर पोरीचं. हां झोपू दे आता. फोन कट झाला. ह्याची मात्र फाटली होती. दीपक नाईक किती नीच आहे हे त्याला माहीत होतं. स्वतःला वाचवण्यासाठी दीपक कोणत्याही थराला जाईल. भले पोरीच्या काळजीपोटी कच खाईल थोडी, पण शेवटी तो दीपक आहे साला. नुसत्या विचारानेच त्याचं अवसान गळालं. विचार नको वाटत असतानाही त्याच्या डोक्यात नुसते उलटे सुलटे विचार उड्या मारत होते. विचारातून सुटका मिळावी म्हणून तो बाजूच्या देशी दारूच्या दुकानात घुसला. कदाचित ही देशी त्याला काही काळ विचारांपासून पळण्यासाठी मदत करणार होती. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.